वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण आले दो जगाचे चाळीता. पर्वती बैठकाना सांडावी, समुद्र रेषाना ओलांडावी, पंचभूते ही व्हावी आज्ञा माझी. अर्जुना, माझ्या सत्तेशिवाय डोंगर पर्वत आपली जागा सोडू शकत नाही, समुद्र आपली मर्यादा ओलांडू शकत नाही. कोणाची सत्ता आहे? त्या भगवान परमात्म्याची सत्ता आहे. विठाला. आता या भागामध्ये आलो, मला असं वाटलं आमच्या इकडे लोक टाळी वाजवत नसते, पण इकडे कोणी वाजवत नाही. टाळी वाजवत नाही, याच्या मागे विज्ञान कारण दडलेलं आहे. तुम्हाला एक सांगू का, त्याला ॲक्युप्रेशर पद्धत अशी म्हणतात. तुम्ही डॉक्टरांकडे गेले, बरीच लोक टाळी वाजवल्याने निघून जातात. हे टाळीत आहेत ना, आपल्या शरीरामध्ये 72 करोड 72,000 नाड्या आहेत. किती? लिहून ठेवा. तुमच्या आमच्या शरीराचं ज्ञान आपल्याला नाही तर दुसऱ्याचं काय ज्ञान होणार? भगवान परमात्म्याच्या सत्तेने तुम्हाला निर्माण केलं नाही का? ही त्याची सत्ता आहे. त्याच्या सत्तेशिवाय तुम्ही आम्ही काहीच कार्य करू शकत नाही. तुमच्या आमच्या हृदयामध्ये तो आहे नाही का? का सर्वांच्या हृदय देशी मी आमुकायसी, जे बुद्धी स्फुरे हरणीसी ते वस्तुगामी. का सर्वांच्या हृदयामध्ये तो चैतन्य रूपाने आत्मस्वरूपाने नटलेला आहे. असा जो भगवान परमात्मा, त्याच्या सत्तेशिवाय तुम्ही आम्ही काही करू शकत नाही. झाडाची या पाने आले जाती, झाडाची या पाने आले जाती सत्ता, सत्ता राहिली अहंता मग कोठे. झाडाचं पान देखील त्याच्या सत्तेशिवाय हलू शकत नाही. आणि म्हणून चित्र विचित्र जे चेतन जगत निर्माण केले, याला निर्माण करता करिता कोणतरी असणार. जसं ज्या अर्थी मुलगा आहे त्या अर्थी बाप तर मानाल का नाही? बापाशिवाय मुलगा उत्पन्न होऊ शकत नाही, आई वडिलांशिवाय. तसं ज्या अर्थी हे चित्र विचित्र चेतन जगत आहे, त्या अर्थी याला बनवणारा तयार करणारा कोणतरी आहे. जसा चित्रकार, तुम्ही फक्त स्वरच द्या. विठाला विठाला आहे ना. बंगाळपेठण्याच्या सत्तेने तुम्ही आम्ही या ठिकाणी बसलो. संत श्रेष्ठ तुकोबाराया या अभंगाद्वारे तुम्ही आम्हाला काय सांगतात? उभारिला हात जगी जाणवले मात. संत श्रेष्ठ तुकोबाराया म्हणतात का बाबा हो, भगवान परमात्मा हा निर्गुण निराकार आहे. निर्गुण निराकार नाही जाकार, जेथून चराचर हरिशी भजे. तो भगवान परमात्मा निर्गुण निराकार आहे. एका वेळेस काय झालं का, ज्या वेळेस जालेंद्र नावाचा दैत्य मातला, जालेंद्र नावाचा दैत्य मातला, आणि तेव्हा सर्व देव सळो की पळो करून सोडले. आणि त्याची जी पत्नी होती तिचं नाव होतं रुंदा. विठाला त्याचं नाव होतं रुंदा. रुंदा म्हणजे तुळशी. आणि त्या दैत्याचं नाव होतं काय? जालेंदर. रुंदा ही भगवान परमात्म्याची भक्त होती, एकनिष्ठ परमात्म्याची भक्त. ज्या वेळेस सर्व देव आणि त्या भगवान परमात्म्याला शरण गेले का बाबा, हा जो जालेंद्र नावाचा राक्षस आहे आम्हाला फार
त्यांनी छळलं. कीर्तन बंद पडली, यज्ञ यागादी क्रियाकर्म, भक्ती करू देत नाही, कीर्तन करू देत नाही, भजन करू देत नाही, चांगल्या वाटेला लागू देत नाही, असा जालेंद्र नावाचा दैत्य मातला. तेव्हा सर्व पृथ्वीवरचे देव देवी देवता मनुष्य भगवान परमात्म्याला शरण गेले. विठ्ठल त्यावेळेस ते भगवान परमात्म्याला शरण गेले आणि विनंती केली, तुम्हा बिन कोणा शरण जाऊ ना वावरना, तुम्हा बिन कोणा शरण जाऊ ना राया, तुम्हा बिन कोणा शरण जाऊ ना राया, तुम्हा बिन कोणा शरण जाऊ ना तुझ्याशिवाय आता आम्हाला शरण कोण आहे देणार. त्यावेळेस भगवान परमात्मा म्हटलं झालं काय, म्हणजे ज्ञानेंद्र नावाचा दैत्य इतकं मारलाय भगवान परमात्मा, त्याचा नाश